अजितदादा कारनं जाणार होते, पण फोन आला आणि विमानानं जाण्याचा निर्णय झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचा खळबळजनक दावा. विलीनीकरणावर चर्चा सुरू होत्या. बहीण भावांमध्ये विलीनीकरणावर बोलणं झालं हे वास्तव. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. 12 तारखेला दादा विलीनीकरणाची घोषणा करणार होते. आज विलीनीकरण होत नाही हे खेदजनक. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडेंनी व्यक्त केली खंत. परभणीमध्ये महापौर आणि उपमहापौर ठरले. ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल सय्यद खाजा महापौरपदी तर काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौरपदी. देशामध्ये मोदी आल्यापासून कोणत्याही घटनेचा तपास निष्पक्ष झालेला नाही. तपास यंत्रणांवर जनतेचा विश्वासही राहिलेला नाही. संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल. पैशाचा महापूर येऊनही निष्ठेची भिंत तुटली नाही. येणारा काळ आपलाच असेल. उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांसमोर मोठं वक्तव्य. चंद्रपूरमध्ये ठाकरे सेनेच्या नगरसेवकांना 1-1 कोटी रुपये दिले. मनसेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संदीप देशपांडेंचे गंभीर आरोप. तुम करे तो रास लीला, हम करे तो कॅरेक्टर ढीला. संजय राऊत यांच्यावर संदीप देशपांडेंची बोचरी टीका. पुणे जिल्हा आर्थिक वर्षाच्या प्रारूप आराखड्याबाबत चर्चा सुरू. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व्हीसीद्वारे बैठकीला उपस्थित. रोहित पवार यांची आज दिल्लीमधील नियोजित पत्रकार परिषद रद्द. दोनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर घेणार होते पत्रकार परिषद. डीजीसीए कडून 14 विमान कंपन्यांच्या ऑडिटचे आदेश, पण अजितदादांचा अपघात झालेल्या विमान कंपनीला मात्र आदेशातून वगळलं. वर्ग शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार. आरोपीवर श्रीरामपूर न्यायालयाबाहेर हल्ला. संतप्त महिलांनी आरोपी शिक्षकाला दिला चोप. ओम बिर्ला यांच्या दालनामध्ये काँग्रेस खासदारांनी केली शिवीगाळ. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी समोर आणला व्हिडिओ. राहुल गांधी सुधारतील अशी आम्हाला अपेक्षाच नाही, रिजिजू यांचा टोला. पुण्यामधील MIT कॉलेजमध्ये तोडफोड करत विद्यार्थ्यांनी बांगलादेशचे स्टिकर्स जाळले. भाजप युवा मोर्चाच्या विद्यार्थ्यांकडून तोडफोड. खासदार संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. शिवतीर्थ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. मुंबईच्या रस्त्यांवरील अतिक्रमणावरून मुंबई हायकोर्टाची तीव्र नाराजी. पुढच्या 10 वर्षात मुंबईकरांना घोड्यावरून प्रवास करावा लागेल. हायकोर्टाचा BMC प्रशासनाला जबरदस्त टोला. वीज दरामध्ये 20 ते 40% वाढ होणार. अदानीला राज्याचा वीज विभाग घशात घालायचाय. अतुल लोंढेंचा सरकारवर हल्लाबोल. अभिनेता रणवीर सिंग धमकी प्रकरणात मोठी अपडेट. सलमान खानचा मेहुणा अभिनेता आयुष शर्माला ही धमकी देत कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितली. सूत्रांची माहिती. "48 तास काम करा आणि सुट्टी घ्या. राज्य कामगार विभागाकडून संहितेमध्ये सुधारणा. मोनो डार्लिंग पुन्हा येणार सेवेत. गेल्या 5 महिन्यांपासून तांत्रिक बिघाडांमुळे मोनो सेवा होती ठप्प. दिल्लीमध्ये टीम इंडियाचा नवख्या नामिबियाशी सामना. आजारी अभिषेकऐवजी संजूच्या समावेशाची शक्यता.